आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। हुंडाईचा येथील श्रीराम मंदिरात अंध आणि दिव्यांग नवदाम्पत्याचा विवाह सोहळा संपन्न झाला। विरदेल गावातील भारती श्रावण बिराडे आणि बुलढाणा जिल्ह्यातील परमेश्वर कौतिक सुरळकर कृष्णेश्वराय वरदाय प्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विदाय नारायणाय सुधियातिभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते वदवर्यो शुभं मधुर सावधान रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं हरे रामेणाविचारसमो रामाय तस्मै नमः वदवर्यो शुभं मधुर सावधान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुभं भवतु विरते करो गणपते दोंडाच्या नगरीमध्ये अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम नभूतन भविष्यती असा हा कार्यक्रम माननीय सरकारसाहेब रावल यांच्या शुभ हस्ते अंध अपंग व्यक्तींना दानशूर व्यक्ती करून त्यांना लग्न सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। राम मंदिर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आता दोघं विवाहित या ठिकाणी लग्न सोहळा पार पडत आहे। सिल्लोड एक्सप्रेस न्यूजसाठी प्रभाकर आडगाडे, स्वराज्य न्यूजसाठी धुळे प्रभाकर दंगे। परमेश्वर भाऊ आणि भारतीबाई यांचं लग्न सोहळा सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते पार पडला आहे असं मी जाहीर करतो। असं सुरुवात अशी झाली की एक मीटिंगमध्ये सरकार साहेबांना बोलवलं आम्ही अपंगांचं, आणि साहेबांनी मला एक आव्हान केलं की हुसेन आपल्याला एक तरी लग्न लावायचं यावर्षी अपंगांचं। मी त्यांना असं आश्वासन दिलं होतं सरकारसाठी 1 ने 5 लावे, आणि त्यावर्षी 4 लग्न लागले आणि ते आज एकदम खुश आहेत। सरकार साहेबांनी प्रत्येक लोकांना 50,000 रुपये दिले आणि ते 50,000 रुपयाचा माल आपण त्यांना घेऊन दिला आणि आज ते एकदम सुखी आहे। अशाच प्रकारे आज हा 10वा जोडपं आहे की ज्यांना सरकार साहेब रावल आज 50,000 रुपये देत आहात। तर माध्यमातून माझ्याकडे शब्द नाही त्यांचं शुक्रिया अदा करण्याचं। त्यांनी हजारो साल जिओ असे आमची सर्वांची इच्छा आहे। त्याप्रमाणे त्यांना कळालं की लग्नाचं ते म्हणे मला कालच फोन येऊन गेला की मी येते। म्हटलं डेफिनेटली या, तुम्ही तुमच्याशिवाय होणारच नाही लग्न, आणि प्रत्येक लग्नाला त्यांची हजेरी आहे। त्याचप्रमाणे KM अग्रवाल काकाजींना फोन केला ते म्हणे मी अवश्य येईल। डॉक्टर मुकुल सोनी तर आमच्याबरोबर आहेतच, त्यांच्याशिवाय आमचं काहीच नाही आहे। नंतर जवाहर शेठला फोन केला तर मी मुंबईला आहे म्हणे, पण मी उद्या सकाळी येऊन जाईल, तुम्ही मला फोन करा मी येईल। जवाहर शेठ पण हजर आहेत, सुनील शेठ पुरस्वामी पण येत आहेत, काय माहीत आता येण्यातच असतील। तर असे प्रकारे RCC अपंग राऊंडला भरपूर मदत करणार आहे। फक्त आम्ही त्यांना एका शब्दावर ते आमच्यासाठी हजर आहेत। प्रवीण महाजन रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर प्रेसिडेंट,
ते पण हजर झाले, त्यांना फोन लावला ते पण येऊन गेले. आणि विशेष म्हणजे काल हे जे जोडपं आहे हे बुलढाण्याहून आले, सकाळी निघाले उपाशी पोटी, संध्याकाळी 7-7:30 वाजेला दोंडाईच्याला पोहोचले. आपलं जनसहाय्य कपडा बँक जे आहे त्याच्यातून कपडे काढले, त्यांना हे कपडे दिलेत आपण. आणि त्यांना मग जेवायचं, कुठे जेवायचं, काय जेवायचं काहीच माहीत नव्हतं. दोघं अंध त्यांच्याबरोबर जे आले. दोंडाईच्या गावामध्ये रोटरी क्लबचे जे आमचे हुसेनभाई बिरदलवाला आहे ते अपंग याचे अध्यक्ष आहेत. गेल्या 20 वर्षापासून ते काम करत आहेत. गेल्या 10 वर्षापूर्वी आमच्या मनात असा विचार आला की अपंग आहेत त्यांचंसुद्धा लग्न व्हायला पाहिजे, आणि म्हणून त्या दृष्टीने विचार सुरू झाला. आणि गेल्या 7-8 वर्षामध्ये आतापर्यंत आम्ही जवळजवळ 9 ते 10 लग्न आम्ही केले. आज 11वं हे लग्न आहे. आनंदाची गोष्ट आहे. या लग्न करण्याचा हेतू असा आहे की याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे भारताच्या संविधानामधील कोणतीही जातपात पाहिली जात नाही. फक्त दोघांचं जात म्हणजे काय, दोघं अपंग आहेत ही त्याची जात, आणि त्यांना एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, मदत झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून गावातील सर्व लोक त्याच्यामध्ये सहभाग घेतात. प्रत्येकजण त्या जोडप्यांना एक बक्षीस म्हणून म्हणजे लग्नाची भेट म्हणून काही ना काही वस्तू देतात. आमच्या माहितीप्रमाणे अशा प्रकारे जवळजवळ 50-60 हजार रुपयाच्या वस्तू त्यांना मिळतात. योगायोगाने माझ्यातर्फे सुद्धा मी 50,000 रुपये रोख देतो. ते 50,000 रुपयाच्या वतीने त्या लोकांना त्यांच्या घराला काय वस्तू लागणार आहे त्याची आम्ही यादी घेतो. आणि गावातल्या लोकांनी सांगितलं आहे की तुम्ही जी वस्तू आमच्याकडून घेणार त्याच्यामध्ये आम्ही डिस्काउंट देणार. म्हणजे 50,000मध्ये 75,000 रुपयाच्या वस्तू आम्हाला मिळतात. हा त्याच्यामध्ये होतो. ते म्हणतात आमची बी काही मदत राहील, असा त्याचा दृष्टिकोन आहे. आज फार आनंदाचा दिवस आहे की राम मंदिरामध्ये हे लग्न होत आहे. खास करून मी दोघांच्या आईवडिलांना शुभेच्छा देतो. त्यांनी हे केलं कारण की शेवटी आपल्या मुलं आपण जन्माला घातलं, पण दुर्दैवाने कोणाचे डोळे गेले, कोणाचा पाय गेला, कोणाचं काय गेलं, त्यांची काही चूक नव्हती. तर जसं देवाने घडवलं तसं, पण आपली जबाबदारी आहे की त्यांचं जीवन कसं सुसह्य होईल, त्यांना कसं जीवनामध्ये चांगलं राहील या दृष्टीने खास करून आमचे हुसेनभाई आणि त्यांची सर्व टीम ही जे काम करते आहेत त्यांना आमच्या दोंडाच्या करातर्फे सर्वसामान्य लोकांतर्फे आम्ही त्यांचं खरोखर अभिनंदन करतो. त्यांचं आयुष्य फार मोठं राहावं, कारण की त्याच्या हातून असं चांगल्या अनेक जोडप्यांचं लग्न होतील, अनेक चांगले कामं होतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर.